कोमल साबळे, स्वागत आहे तुमचं एमसी न्यूज जालना बातमीपत्रात। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। आता बातम्या सविस्तर। जालना महानगरपालिकेत शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी पक्षात युती व्हावी यासाठी तब्बल 6 बैठका घेण्यात आल्यात। जालना शहर आणि जालना शहराबाहेर घेण्यात आलेल्या 6 बैठकी निष्फळ ठरल्यात। जागा वाटपावरून युतीचा तोडगा निघत नसल्याचं सूत्रांनी म्हटलंय। याबाबत आमचे जिल्हा प्रतिनिधी साहिल पाटील यांनी केलेला हा विशेष रिपोर्ट पाहूयात। डू नॉट अंडर एस्टिमेट पॉवर ऑफ कैलास गोरंट्याल असं म्हणण्याची वेळ सध्या जालन्यातील माजी आमदार तथा भाजपा नेते कैलास गोरंट्याल यांच्या समर्थकावर आली आहे। त्यामागे कारणही तसंच आहे, कारण भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षानं आतापर्यंत जालना जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर अशा एकूण 6 बैठका युतीसाठी घेतल्या। मात्र या 6 बैठकांनंतरही कोणत्याच पक्षाच्या पदरात काही पडलेलं नाही, याचाच अर्थ युती अद्यापही स्पष्ट झालेली नाही। आणि या मागे कारण असं सांगितलं जातंय की भारतीय जनता पक्षाचे नेते कैलास गोरंट्याल यांचे जे काही मुत्सद्दी कार्यकर्ते आहेत, महत्वाचे कार्यकर्ते आहेत, जे रनिंग नगरसेवक होते, त्यांच्या जागावरती दावा मित्र पक्षांकडून केला जातोय। आणि अशा प्रकारे कुठेतरी युतीत असताना कैलास गोरंट्याल यांचे पंख छाटण्याचं काम सुरू आहे की काय, अशी शंका आता कार्यकर्त्यांना येऊ लागली आणि त्यामुळेच कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये देखील आज नाराजीचा सूर पाहायला मिळाला। भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष भास्कर आबा दानवे पाटील यांच्या बंगल्यावर आज सकाळी 7 वाजल्यापासून कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती। आणि जर तुम्ही युती केली, युती करून लढलात, तर कोणी आत्मदहन करेल, कोणी राजीनामा देईल, असे संकेतही आजच्या सकाळच्या ज्या कार्यकर्ते जमले होते भास्कर आबा दानवे पाटील यांच्या बंगल्यासमोर त्यांनी दिले। तर तिसरीकडे शिवसेनेतीलही काही कार्यकर्त्यांची दबक्या आवाजात चर्चा आहे की युती झाली नाही पाहिजेत। या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि पक्षश्रेष्ठींनी आम्हाला समजून घेतलं पाहिजेत, आमची बाजू ऐकून घेतली पाहिजेत आणि या निवडणुका कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांच्या पद्धतीनं लढू दिल्या पाहिजेत, असाही सूर उमटला जातोय। एकीकडेच आता भाजपाच्या वरिष्ठ नेते माजी आमदार कैलास गोरंट्याल असतील, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे पाटील असतील, यांनी असं सांगितलंय की आज हा तिढा सुटेल। एकीकडे युती होईल नाही होईल याबाबत चर्चा सुरू असतानाच ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे आणि पक्षश्रेष्ठींनी समजून घेऊन कार्यकर्त्यांना निवडणूक लढवू दिली पाहिजेत, असा सूर उमटतोय। त्यामुळं कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजाच उचलायच्या का, असा प्रश्नही आता कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जाऊ लागलाय। ब्युरो रिपोर्ट साहिल पाटील, एमसीएन न्यूज, जालना। जालना शहरातील प्रभाग क्रमांक 9 मधील माजी नगरसेविका संध्या देठे यांच्या विरुद्ध मतदारांनी तीव्र नाराजी दर्शविली आहे। मतदारांनी रहिवासी प्रमाणपत्राची मागणी केली असता चक्क पैशाची मागणी देखील नगरसेविका संध्या देठे यांनी केली असल्याचं येथील नागरिकांचं म्हणणं आहे। येथील मतदारांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी साहिल पाटील यांनी, पाहूयात। जालना शहरात सध्या एकच चर्चा आहे आणि ती चर्चा आहे जालना शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत। जालना शहरातील प्रभाग क्रमांक 9 मध्ये मी सध्या उभा आहे। ही फेररचना होण्यापूर्वी या वार्डातून महावीर ढक्का, जे की काँग्रेसकडून नगरसेवक होते, नंतर ते भाजपमध्ये गेले, आणि दुसऱ्या संध्या देठे, ह्या एक नगरसेविका होत्या। या प्रभागात या आधी काय कामं झालेली आहेत, यानंतर इथून पुढे इथल्या मतदारांना त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत, आपण हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत तरुण आहेत, काही महिलाही आहेत आणि वार्डातील काही ज्येष्ठ नागरिक आहेत, आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत। दादा, मला तुमचं नाव सांगा आणि उमेदवाराकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? नमस्कार सर, मी माऊली अशोकराव का ह्या कॉलनीतून मी 25 वर्षापासून राहतो। मी खूप नगरसेवक पाहिले, पण मागील जे 5 वर्षामध्ये खरंच कामं झालेत तुम्ही बघू शकता। रोड, नाल्या, मंदिर, वॉल कंपाऊंड, पाण्याची सगळी व्यवस्था आहे। आम्ही त्यांच्याकडे पक्ष म्हणून काही बघत नाही, मी एक सामान्य मतदार म्हणून त्यांच्याकडे बघतो सर। एक 5 वर्ष ते नगरसेवक होते आणि 5 वर्षानंतर पण त्यांचं पद गेल्यानंतर एक 9 वर्ष नगरपालिका झाली नाही, तरी पण ते कॉलनीत कंटिन्यू प्रत्येकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत। कधीही रात्री 12 वाजताही तुम्ही कॉल केला की भैया आम्हाला हे प्रॉब्लेम आहे, अक्षर सर ते प्रत्येक एक लेडींनी कॉल करू, युवकांनी करू, वडीलधाऱ्याने करू। कोणाबद्दल बोलतात? महावीर भाई ढक्का यांनी कोटीचेही कामं केले, आमचे खूप कामं केलेत। नाल्या असो, रोड असो, मंदिर असो, ह्या प्रभागामध्ये 20+ त्यांनी मंदिर कामं केलेले आहेत, रोडचे काम आहेत, गट्टू। अक्षरशः आम्हाला 25 वर्ष अगोदर पाऊस पडल्यानंतर बाहेर सुद्धा निघतात नव्हतं सर। माझं लांबपण पण गेलंय, पण ज्या टायमाला आज त्यांनी इतका विकास काम आहे सर, पाऊस सुद्धा जाणवत नाही। खूप कामं केले त्यांनी,
आणि एक जनसेवक म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. पक्ष नगरसेवक नाही, जनसेवक आमच्यासाठी खूप म्हणजे आधी कॉल केला, भैया आम्हाला हे प्रॉब्लेम आहे, एक 2-3 घंट्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो सर. आता काय अपेक्षा आहेत? आता पुढं इलेक्शन्स आहेत, यानंतर काय केलं पाहिजे? आणखी कुठला विकास हवा आहे? सर भरपूर विकास केलाय. आता आम्हाला त्यांच्याकडून मागणी आहे की वाचनालय असाना, व्यायामशाळा असाना, आम्ही मागणी केली आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला, ज्या 15 तारखेला इलेक्शन, 16 तारखेला गुलाब पडल्यानंतर 4-5 दिवसाच्या आत तुम्ही जे काम आहे मी मार्ग लागा, मी अजूनही काम करेन म्हणे. आपल्यासोबत काही महिला आहेत. या वार्डाच्या ज्या नगरसेविका राहिलेल्या आहेत सध्या देते, भाजपमध्ये त्यांचं एक मोठं काम आहे, एक राज्य लेवलची त्यांच्याकडे जबाबदारी आहे. नगरसेविका म्हणून त्यांनी इथल्या ज्या महिला आहेत त्यांना कशी साथ दिली आहे? मागच्या 5 वर्षात त्यांनी कुठला विकास केला आहे? कुठलंच नाही केलं ते, कारण आहे ना नुसतं दिखावा आहे. ते आल्या काही कामं केले नाही, पण महावीर ढाकाभाईंना चांगलं काम केलं. आम्ही जेव्हा म्हणलं तेव्हा, फक्त आमची आता अशी परिस्थिती आहे, जे रोड फुटेल आहे ते आमची व्यवस्थित करून द्या, गट्टू बसवून द्या, ज्या नाल्या गच भरत्या त्या काढून द्या, आणि येळाच्या वेळावर लक्ष देऊन मच्छराचा इतका वैताग आहे, कुत्र्याचा एवढा वैताग आहे, आम्ही वारंवार सगळ्याला फोन करतो. ते म्हणजे ताई आलो तावले येतात ते कामावर, पण नंतर ते लक्ष पण नाही देते. सगळ्यांना लक्ष करायला पाहिजे. ते कामं चांगले केले ना, इतकं आम्हाला लाईटाचं बी काम केलं आहे ना, पण आता कुठं कुठं लाईट नाही हे होऊ राहिले, चोराचिटाचं बी वाटतंय आम्हाला महिलाला रात्रीचं फिरायला. पण चांगले एवढी चांगली स्टँडर्ड कॉलनी आहे, ते आहे ना जास्त लक्ष देऊन कामं करायला पाहिजे नाही कॉलनीत. भारतीय जनता पक्षानं आणि महायुती सरकारनं एक महत्वाकांक्षी योजना आली होती, लाडकी बहीण, ज्याचं ग्राउंड लेवलला इथल्या कार्यकर्ते नगरसेवकांसारखे त्यांनी चांगलं काम केलं होतं. वैयक्तिक संध्या देठे तुमच्या नगरसेविका होत्या. या योजनेत त्यांनी काय काम केलं? कारण अनेक ठिकाणी व्यासपीठावरून, वृत्तपत्रातून त्यांनी प्रसिद्धी मिळवली आहे. तुम्हाला काय अनुभव आला त्यांचा? लाडक्या बहिणीसाठी काय काय काम केलं? कॉलनीत काहीच नाही केलं, आणि कधी आल्या पण नाही त्या, आणि आमच्या घरापर्यंत पोहोचल्या पण नाही त्या. गल्लीला तर दिसल्याच नाही त्या, त्याच्या घरात मारिताच उड्या माहीत, पण आमच्यापर्यंत नाही आले. आम्हाला हाय तर रहिवासी देते म्हणून माहिती, पण गल्ल्या बळाने येऊन सगळी काही आम्हाला मार्गदर्शन दिलं नाही, महिला संघ भेट गाठली नाही, तुमचं कामं करतो म्हणून आतापर्यंत कोणा कामं केले नाही. फक्त महावीर ढाकाबाईंनाच काम केलं, आणि ते आता पुन्हा डबल तेच निवडून येणार. एकंदरीत महावीर ढक्का जे नगरसेवक होते त्यांनी चांगली कामं केल्याचा दावा नागरिकांनी केला. आणखी काय आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिक आहेत, काय सांगाल? संभाव्य उमेदवार कसा असला पाहिजेत? काय अपेक्षा आहेत तुमच्याकडे, तुमच्या त्यांच्याकडे? संभाव्य उमेदवाराच्या अगोदर प्रभाग क्रमांक 9 मध्ये आजतागायत आतापर्यंत ज्या ज्या नगरसेवकांनी कामं केलेली आहेत त्या नगरसेवकांच्या कामाच्या अगेन्स्टमध्ये 10 वर्ष, आतापर्यंत जे 10 वर्ष झालेली आहेत समजा या इन्कम टॅक्स कॉलनीमध्ये, तर एकच म्हणजे विकास पुरुष म्हणून ज्याच्याकडे बघलं जातं ते म्हणजे आपल्या प्रभागाचे अगोदरचे नगरसेवक आणि होणारे भावी नगरसेवक श्रीमान आणि महावीर ढक्का हे यांनी वेळोवेळी म्हणजे प्रत्येक रोड असो, स्ट्रीट लाईट असो, नाल्या असो, घंटागाडी असो, किंवा अजून इतरत्र काही सांस्कृतिक कार्यक्रम असो, दुर्गादेवी, गणपती असो, किंवा कोणाच्या अडीअडचणी, आरोग्यदायक ज्या काही प्रॉब्लेम्स असतील नागरिकांचे, त्यासाठी झटणारा एकमेव नेतृत्वक्षम नेता म्हणजे महावीर भैया ढक्का यांच्याकडं सर्व प्रभाग क्रमांक 9 मधून सर्व नागरिक बघत आहे. आणि ज्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षा ज्या जनतेच्या असतात त्या माध्यमातून आमच्या इथल्या जनतेकडून किंवा ज्या माझ्या भगिनी मंडळी आहेत यांनी थोड्याफार अपेक्षा भैयाकडून ठेवलेल्या आहेत, महावीर भैयाकडून, किंवा जे काही जुने 15-20 वर्षापूर्वीचे जे रस्ते आहेत किंवा ज्या काही अपूर्ण राहिलेल्या ड्रेनेजच्या नाल्या आहेत किंवा स्ट्रीट लाईट जे आहेत समजा ते बसून देण्यात यावं. बाकी सर्वतोपरी महावीर भैया यांना 100% पाठिंबा ह्या प्रभागातून आहे त्यांना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यापूर्वीचे जे नगरसेवक यांनी फक्त थोतांड कामं केलेली आहेत आणि आश्वासन कोणते नगरसेवक म्हणजे आता समजा फॉर एक्झाम्पल आता यापूर्वी पवार असतील, देठे असेल किंवा इतरत्र कोणी असतील, यांनी फक्त आता माझ्या भगिनींनी आत्ताच सांगितलंय की यांनी यांच्या घरापर्यंत ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्या केलेल्या आहेत. लाडकी बहीण योजना झाली किंवा इतरत्र काही संजय गांधी निराधार अल्पभूधारक म्हणजे योजना असतील, की ह्या
प्रत्येक माय बहिणीपर्यंत जायला पाहिजे योजना. ह्या योजनांची पूर्तता करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक भगिनीसोबत किंवा जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासोबत संवाद साधायला पाहिजे. तर आता खरात भगिनी आहेत यांनी सांगितलं तुम्हाला की आमच्यापर्यंत कुठल्याही प्रकारचे नगरसेविका किंवा नगरसेवक आले नाहीत. आतापर्यंत वेळोवेळी केलेल्या कामाचा जो काही श्रेय द्यायचं आहे त्यांना ते फक्त महावीर ढक्का यांना जात आहे. आणि यापुढे महावीर ढक्का यांना पुढील येणाऱ्या इलेक्शन करता निवडणुकीकरता इथून त्यांना भरभरून मताने निवडून द्यावं अशी प्रत्येक जनतेची मागणी आहे. इथे स्थानिक समस्या देखील आहेत. मोकाट कुत्र्यांचा प्रश्न खूप शहरात राहणार, कारण काही लेकरांची जीव देखील गेलेला आहेत. ह्या प्रश्नाला घेऊन तुमची आता जे काही उमेदवार तुमच्याकडे येतील यांच्याकडून काय अपेक्षा असेल? अपेक्षा ही आहे की आमच्या वार्डामध्ये एकच नगरसेवक असं वाटतंय, महावीर भैया ढक्का. आता विषय असा आहे की 9 वर्षामध्ये त्यांच्या व्यतिरिक्त असा कोणताच नगरसेवक नाही आहे की जो आमच्या वार्डामध्ये आला आणि कॉलनीमध्ये विचारपूस केली की काही केलं की तुमच्या अडचणी काय की तुमचं काय, असा कोणताच विषय मांडला नाही. आम्ही कधी विचार केला की काही ठिकाणी तर म्हणे ओळखपत्र देण्यासाठी पैशाची मागणी झालेली आहे. कुणाकडून झालेली मागणी? नगरसेविका आमच्या नाव बेटी मॅडम. कोणते ओळखपत्र देण्यासाठी नगरसेवकांनी पैसे मागितले? ते कोणत्या आपलं प्रकारचे? आमच्या रहिवाशी आमच्या कॉलनीतले मॅडम गेले होते, तर त्यांना डायरेक्टली त्यांनी पैसे मागणी केली. काय रेट होता एका रहिवाशी देण्याचा नगरसेवकांचा अंदाज? एक 50 रुपये होता. बरोबर आहे. अच्छा, 50 रुपये. काय परत असा उमेदवार तुमच्याकडे मतदान मागायला येईलच आता, यांना उभं करणार? अहो विषय काय असतो माहितीये का, नगरसेवक फक्त मतदान मागण्यापुरती नाही यावा, कामासाठी पण यावा ना. आज आम्ही सर्व आमचे कॉलनीचे रहिवाशी एवढे एक मतानं म्हणतोय की आमचा एकच नगरसेवक आहे, श्री महावीर भैया ढक्का. असं का म्हणतोय? का दुसरे नगरसेवक आहेत की इथं? ते कुठं गेले? बरोबर आहे, कॉलनी त्यांची पण आहे, त्यांना आम्ही एक विश्वासानं निवडून आणलं है ना. काय काम केलं? काहीच काम केलेलं नाहीये. बस एवढं बोलू. कुठंतरी एका नगरसेवकाबद्दल एवढं कौतुक होतंय आणि एका नगरसेवकावरती राग आहे, रोष आहे. अर्थात त्यांनी जे केलेलं काम आहे, जे पेरलेलं आहे ते चुकत आहे. ज्येष्ठ नागरिक आहेत. काका, काय अपेक्षा आहेत तुम्हाला नवीन नगरसेवकाकडून? बघा, येणारा नगरसेवक जो काय असेल तो त्यांनी या वार्डाच्या सुविधा कराव्यात. लाईट, नाली, मागचा बाजूचा एक डीपी रोड आहे तो 2 वेळेस दुरुस्त झाला. त्याच्या पाठीमागे जे इन्कम टॅक्स कॉलनीचे लोक राहतात त्या रोडला 10-15 वर्षावर ते त्या यांनी काम केलं, आपले काय त्याचं जुन्या नवकऱ्यांनी काम केलं. त्याच्यानंतर या रोडची कुठलीच प्रकारची हे घेतली नाहीये. आणि आमचं म्हणणं असं आहे की लाईट, पाणी आणि नाल्या आणि कुत्र्याचा बंदोबस्त. रेल्वे स्टेशन जवळ असल्या कारणानं अनेक चोराचे प्रकार या कॉलनीमध्ये घडलेले आहेत. अगदी त्याच्यावर बंदोबस्त करण्याबद्दल आम्ही अनेकदा विनंती केली, परंतु त्याच्यावर कुठल्या प्रकारची काही व्यवस्था झाली नाही. मध्यंतरी तिथं एक गेट टाका म्हणून अशा प्रकारची देखील मागणी केली होती, त्याच्यावरही काही व्यवस्था झाली नाहीये. तर येणाऱ्या नगरसेवकांनी ज्या यापूर्वी केलेले नगरसेवकाचे कामात आणि आमच्या भगिनीने आमच्या मतदारांना समजावून सांगितलेले, पण येणाऱ्या नगरसेवकांनी या कॉलनीमधले कामे करायची हीच अपेक्षा आहे. काका, काय अपेक्षा आहे? निवडणूक आली, तोंडावर आता लोक येतील. अपेक्षा एवढीच आहे, जे भावी नगरसेवक जे निवडून येतील नगरसेवक त्यांच्याकडून आमच्या अपेक्षा ह्याच आहे की या ठिकाणी चांगल्या प्रकारचं उत्कृष्ट असं वाचनालय तयार करावं. वाचनालयाची आमची फर्स्ट डिमांड आहे. त्यानंतर सांस्कृतिक सभागृह केलं पाहिजे या ठिकाणी. आणि त्यानंतर कुत्र्यांचा जो बंदोबस्त आहे तो एक करायला पाहिजे. बाकी या ठिकाणी सगळ्या प्रकारचे व्यवस्था वगैरे केलेली आहे, त्याबद्दल काही शंका नाही. पण तेवढंच सांस्कृतिक सभागृह आणि वाचनालय याला आमची प्रायोरिटी आहे दोन्ही. तर आपण होतो प्रभाग क्रमांक 9 मध्ये, जेथून मागच्या टर्ममध्ये महावीर ढक्का आणि संध्या देठे हे 2 नगरसेवक होते. आपण पाहिलं कशा प्रकारे नागरिकांनी ज्याने काम केलं त्याचं कौतुक केलं, ज्यांनी काम केलं नाही मात्र मदत मागायला गेलेल्या मतदारांकडूनच पैशाची मागणी केली त्याबद्दलही येथील नागरिकांना निर्भयपणे मत मांडले. आणि येणारा नगरसेवक कसा असावा त्याच्याकडून आमच्या काय अपेक्षा आहेत ह्या देखील मांडल्यात. त्यामुळं या वार्डात कोण निवडून येतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. साहिल पाटील, MCN न्यूज, जालना.
जालना शहरात आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी अवैध व्यवसायांवर कडक कारवाई सुरू केली आहे. कदीम जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्या अड्ड्यांवर धाड टाकत पोलिसांनी तब्बल 6,39,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जालना शहरात आदर्श आचारसंहिता लागू असल्याने आगामी महानगरपालिका निवडणूक शांततेत पार पाडावी यासाठी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी अवैध धंद्यावर कठोर कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार कदीम जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष मोहीम राबवण्यात आली होती. दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9:30 वाजता केकाडी मोहल्ला परिसरात गावठी दारू तयार केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा करून पोलीस निरीक्षक व पथकाने सकाळी 10:25 वाजता छापेमारी केली. या कारवाईत एकूण 16 ठिकाणी सुरू असलेले गावरान दारूचे अड्डे उघडकीस आले. संबंधित ठिकाणी आरोपींना ताब्यात घेऊन मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला. या छाप्यात चालू हातभट्टी दारू 210 लिटर, रसायन 2,200 लिटर, गुळ मिश्रित सडवा 6,100 लिटर असा एकूण 8,510 लिटर अवैध साहित्य जप्त करून 16 हातभट्ट्या तोडून नष्ट करण्यात आल्या. या कारवाई दरम्यान आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून सुमारे 6,39,200 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. निवडणूक काळात अवैध धंद्यावर अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा यावेळी बोलताना कदीम जालन्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांनी दिला आहे. करण्यात आली. जालना शहरात महानगरपालिका निवडणूक अनुषंगाने सध्या आचारसंहिता चालू आहे. हद्दीमध्ये संपूर्ण अवैध धंदे नष्ट करण्यासाठी मोहीम चालू आहे. त्या मोहिमेमध्ये आज रोजी आपण सकाळी कैकाडी मोहल्ला येथे हातभट्टी दारूच्या केसेस करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये जवळपास 16 हातभट्ट्या नष्ट केलेल्या आहेत आणि 210 लिटर दारू तसेच 8,510 लिटर गुळ मिश्रित साडवा असा एकूण 6,39,200 रुपयाचा मुद्देमाल नष्ट केलेला आहे. 3 लोकांवर कारवाई केलेली आहे. यापुढेही अशीच कारवाई चालू राहणार आहे. मागील 2 ते 3 दिवसांपासून जालना येथे भाजप शिवसेना शिंदे गट यांच्या युतीची चर्चा जोर धरते. रोज गुप्त बैठका सुरू आहेत. त्यामुळे भाजपाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते. मात्र ही युती व्हायला नको अशी चर्चा संपूर्ण जालना शहरामध्ये भाजपाचे कार्यकर्ते करतात. याच विषयाला अनुसरून आज सकाळी 7 वाजेपासूनच भाजपा महानगराध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या निवासस्थानी शेकडो कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली. जालन्यात भाजपनं शिवसेना शिंदे गटाशी युती करू नये अशी भूमिका जालन्याचे भाजपा कार्यकर्त्यांनी घेतली आहे. मात्र पक्षश्रेष्ठी सांगतील त्यानुसार निर्णय होईल असं भाजपा महानगराध्यक्ष भास्कर दानवे यांनी स्पष्ट केले. पाहूयात. या ठिकाणी कार्यकर्ते आले होते. कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की युती झाली नाही पाहिजे असं करतात. कार्यकर्त्यांवर अन्याय होईल असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. काय वाटतं? निश्चितच भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज सकाळी 7 वाजेपासून घरासमोर गर्दी त्यांनी केलेली आहे आणि 15 जानेवारीला होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं प्रत्येक पदाधिकाऱ्याने प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी तयार करून ठेवलेली आहे. त्या कार्यकर्त्यांच्या भावना आहे. त्यांना असं वाटतं की बाबा आम्ही एवढी तयारी, एवढी वर्ष पक्ष सांभाळा, एवढी पक्षासोबत काम करतो आणि ऐन वेळेला जर तुम्ही युती करणार वगैरे तर ते त्यांचा न पटणारी गोष्ट आहे. आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता आता तर मला असं वाटतं 18 तास फक्त निवडणुकीच्या निवेदनपत्र दाखल करण्यासाठी जे बाकी आहे आणि म्हणून त्या कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन त्यांच्या मनाप्रमाणे कसं होईल त्या अनुषंगाने मी त्या ठिकाणी चर्चा करणार आहे. लगेच आमची आत्ता 10 वाजता बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होईल. तो निर्णय तुम्हाला कळवण्यात येईल. कुठल्याही प्रकारच्या सार्वत्रिक निवडणुका असल्या, युती असेल, आघाडी असेल, सर्व पक्षाच्या आपापल्या परीनं त्या ठिकाणी मॅरेथॉन बैठका होत असतात. एका बैठकीमध्ये कुठल्याही प्रकारचा निर्णय होत नसतो आणि म्हणून आता ही मला असं वाटतं ही शेवटची बैठक असणार आहे. युतीच्या अनुषंगानं, युतीच्या संदर्भानं ही 10 वाजेची बैठक शेवटची असेल आणि त्या बैठकीमध्ये चांगला निर्णय होईल अशी मला त्या ठिकाणी अपेक्षा आणि आशा आहे. काही कार्यकर्ते राजीनाम्याचे सामूहिक राजीनामे देण्यासाठी लागले होते. साहजिकच कार्यकर्त्यांच्या भावना आहे की बा एवढी वर्ष आम्ही काम करतो पक्षासाठी, पक्षाने आम्हाला बळ दिलं, आम्ही पक्षासाठी बळ देतो, वेळ देतो आणि म्हणून आमच्या भावना पक्षानं लक्षात घेतल्या पाहिजे. म्हणून त्यांच्या त्या तीव्र भावना आहे की मग जर
युती झाली तर आम्ही सामूहिक राजीनामे देऊ, असं मला बरेच निवेदने काल भेटले, बरेच SMS आले, बरेच व्हॉट्सअप आले, बरेच फोन्स आले. आणि म्हणून त्यांना सांगितलं की तुमच्या आम्ही भावना लक्षात घेऊ, परंतु ही भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे. राष्ट्रीय पक्षामध्ये असं एकदम कुठलीही गोष्ट जर करायची असेल तर ती विचारपूर्वक परवानगीच्या शिवाय काही त्या ठिकाणी होत नसतं. आम्ही वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊ आणि त्या पद्धतीने काम करू. कार्यकर्त्यांनी ज्वलनशील पदार्थ पण आणला होता, ज्वलनशील पदार्थ पण आणला होता. तेच तुम्हाला मी अगोदर सांगितलं की कार्यकर्त्याची अत्यंत तीव्र भावना आहे की बाबा तुम्ही जर असं करसाल तर मग आम्ही असं करू. आणि म्हणून त्यांच्या भावना लक्षात घेऊन वरिष्ठांना मी लगेच कळवणार आहे की अशा प्रकारचे कार्यकर्ते आले, त्यांना त्यांची समजूत घालण्यासाठी. आणि ही गोष्ट तेवढीच खरी आहे की एका जागेसाठी 10 कार्यकर्ते पदाधिकारी इच्छुक आहे. तिकीट तर कोणाला तरी एक जणालाच मिळणार आहे आणि म्हणून 9 कार्यकर्ते साहजिक नाराज होतील, परंतु पक्षाच्या पुढे कोणताही कार्यकर्ता जाणार नाही असा मला ठाम त्या ठिकाणी विश्वास आहे. एक जणाला जरी तिकीट मिळालं तरी सुद्धा 9 कार्यकर्त्यांना समजावण्याचं काम पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी होईल आणि पार्टी समतोल न्याय सर्वांना देण्याचा प्रयत्न करेल. कार्यकर्ते आले होते, राजीनामे देण्याचे तयारीत कार्यकर्ते आहेत. काय तुमची भावना आहे, काय भूमिका असणार आहे? भावना हेच आहे, आता मी इथं विश्वास सगळ्या लोकांनी भाजपवर धरलेले, सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी मान टाकलेले आबा दानवे साहेबावरती, जिल्हा प्रमुख आहे दानवे साहेब, आमच्या भाजपच्या सगळ्या नेत्यावरती, आमचे सगळे तमाम सगळे कार्यकर्ते, सगळे हिंदू प्रेम करणारे लोक, आज नगरसेवक आज इतके रात्रदिवस मेहनत करणारे लोक, त्यांना न्याय मिळेल आबा दानव्यापासून. हा युती नाही व्हायचं कारण एकच आहे इथं की कार्यकर्ते आता गोरंट्याल साहेब, आम्ही कमीत कमी 40 ते 50 नगरसेवक जिथे गोरंट्याल साहेबांसंग सोबत दानवे साहेबांवरती विश्वास टाकून भाजपमध्ये प्रवेश केले. 35-40 नगरसेवक, माजी नगरसेवक, दानवे साहेब एक चांगले व्यक्ती मत आहे असतं म्हणून आबा दानवे यांच्यावर विश्वास टाकून आम्ही सगळ्या लोकांनी भरोसा केलेला आहे. त्या भरोसा आबा दानवे साहेबांनी तोडावणे सगळे जालन्याच्या जनताचे. वन साईड पूर्ण 50 नगरसेवक निवडून येणारे आमचे गोरंट्याल साहेब, 50 नगरसेवक निवडून आणणारे रात्र दिवस. मी 25 वर्ष मी स्वतः नगरसेवक राहिलेलो आहे. आम्ही स्वतः हिंडणारे, स्वतः मतदान मागणारे, एक लोकांना निवडून आणणारे, अहोरात्र मेहनत करून निवडून आणणारे लोक. घासलेटचा डब्बा घेऊन आत्ताच आलेले आत्महत्या करत होते. आम्ही त्याला हातपाय जोडून त्या घासलेटच्या डब्याला आम्ही रोखलं त्या कार्यकर्त्याला भाजपच्या. आणि मी सुद्धा आता भाजपचा कार्यकर्ता असल्यामुळं मी विनंती करतो की बाबा हे युती व्हावी. जर युती झाली तर 10 सीट मी निवडून येणार नाही याचे मला अनुभव. मी 25 वर्ष नगरसेवक राहिलेले, गावाचा कोल सगळा भाजपकडे आहे. जर भाजपच्या नेत्यांनी जर असं काय केलं हा लोक निवडून येणार नाही. यासाठी वन साईड युती करावं नाही, लोकांना कार्यकर्त्याला न्याय द्यावा. नेता लोक माझी एवढीच विनंती आहे. दादा काय सांगणार की या ठिकाणी पदाधिकारी आज सामूहिक राजीनामे देण्यासाठी आले होते, आबांशी तुमचं बोलणं झालं, आबांनी काय सांगितलेलं आहे आणि आबांना तुम्ही काय इशारा दिलेला आहे? मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा सदस्य असून आज भास्करबा दानवे यांच्या निवासस्थानी आलो. शेकडो कार्यकर्ता आले. त्यांचं मत असं आहे, जर भारतीय जनता पार्टी यांची पार्टी कोणत्या पक्षासोबत युती झाली तर हे राजीनामा देणार. माझं मत असं आहे, जर भारतीय जनता पार्टीचा कोणा पार्टीसंग युती झाली तर मी आत्मदहन करणार. आणि आता बोलले तुम्हाला 1 वाजता यांची संभाजीनगरमध्ये मीटिंग आहे. जर मीटिंग झाली 1 वाजता आणि जर मला माहीत पडलं मीटिंग झाली तर मी आत्मदहन करून आत्मदहन करणार आहे. कारण की युती जर झाली तर काही असं कार्यकर्ते जे 15-20 वर्षापासून पार्टीमध्ये काम करतात आणि युती झाली त्यांना तिकीट भेटणार नाही. किती दिवस अजून ते कार्यकर्ते खुर्ची चटाई उचलणार का? ते त्यांना संधी पाहिजे ना. युती झाल्यावर त्यांना तिकीट भेटणार नाही. माझं नाव करण झाडीवाले, भारतीय जनता पार्टी जिल्हा सदस्य. भारतीय जनता पक्षाचे नेते माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या पत्नी संगीता गोरंट्याल आणि पुत्र अक्षय गोरंट्याल या दोघांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. जालना शहरातील महानगरपालिका कार्यालयात येऊन त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आपण भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याची माहिती संगीता गोरंट्याल आणि अक्षय गोरंट्याल यांनी दिली. मात्र प्रभागाबाबत सस्पेन्स त्यांनी कायम ठेवलाय. पाहूयात.
जी महानगरपालिका झालेली आहे, तुम्ही या नगर परिषदच्या अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहात. आज तुम्ही पहिल्यांदा या ठिकाणी नगर सेवक पदासाठी अर्ज दाखल केलेला आहे. आज महानगरपालिकेची जी पहिल्यांदा निवडणूक होत आहे त्यामध्ये मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. निश्चितपणे मी पाहिलेलं आहे की नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे आमचा पक्ष यशस्वी होईल, एवढंच बोलते. गेल्या 6 दिवसापासून युतीचा तिढा हा सुटलेला होता. आता युतीचा तिढा सुटल्याच्या नंतर तुम्ही पहिल्यांदा नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल करतायत. काय कशी ही निवडणूक राहील तुमच्यासाठी? प्रत्येक निवडणूक मी म्हणते की आपण अगदी त्यामध्ये मेहनत घेतलीच पाहिजे आणि मेहनतीचं फळ भेटतं, एवढंच मी बोलते. किती जागावर तुमचा विजय होईल असं तुम्हाला विश्वास वाटतं महायुतीचा? सर्वच जागेवर असं मी निश्चितपणे म्हणू शकते. नगरपालिकेसाठी तुम्ही पहिल्यांदा नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल करतायत. गेल्या 6 दिवस युतीचा तिढा कायम होता, आता तो सुटलेला आहे. काय वाटतं तुम्हाला या नगर परिषद निवडणुकीमध्ये? बघा, मी आपल्याला एवढे बोलू इच्छितो की हे खूप चांगली इनिंग आज आमची सुरुवात झाली आहे महापालिकेची. आज माझी आईने फॉर्म भरलाय, माझा सुद्धा एक फॉर्म भरून झालाय. निश्चितच मी एवढंच बोलू शकतो की जनतेला आमच्या जे आईचे मागच्या टर्म मध्ये जे विकास आम्ही केलेला आहे, आदरणीय जलसम्राट कैलासजी गोरंट्याल, आदरणीय रावसाहेब दानवे साहेब यांच्या काळात झालेला जे विकास आहे, त्या विकासाला बघून जनतेचं एक भरपूर मतदान आमचे पक्षाला. मी एवढं आज तुम्हाला बोलतो की जर आम्ही 65 आपण जर काढतो आकडा, तर मी आज आपल्याला हे बोलू शकतो की मिनिमम एक 50 म्हणजे एक 90% रिझल्ट ऍटलिस्ट आमच्या सीटवर येणार, हे मी आज तुम्हाला बोलू शकतो. आता ते तुम्हाला मी 2 तारखेला सांगणार. आपण 2 तारखेत जेवढे पत्रकार बंधू त्यांना भेटू. परंतु मी एवढं आज बोलू इच्छितो की वरचे आमचे जे नेते निर्णय घेतील, आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहे, आमचे आदरणीय शिंदे साहेब आहे, अजितदादा आहे, त्यांचे जे निर्णय असेल त्या निर्णयाला आम्ही मानणार. प्रभाग क्रमांक 6 मधून मनसे पक्षाकडून मिन्नी शाहीवाले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. प्रभागाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून येथे जनतेला न्याय देण्यासाठी आपण उमेदवारी अर्ज दाखल केल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. यावेळी ते जालना शहर महानगरपालिका कार्यालयात सहकुटुंब उपस्थित होते. पाहूयात. क्रमांक 6 मधून महानगरपालिकेसाठी फॉर्म भरेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा. प्रभागाच्या विकासासाठी मी प्रभाग क्रमांक 6 मधून फॉर्म भरलेला आहे. तरी सर्व जनतेने माझ्या पाठीशी उभा राहून मला आशीर्वाद द्यावे. काय ध्येय धोरण घेऊन जाणार आहात? आता विकास कामे, नाले, लोकांना नाली, पुन्हा रस्त्या, पाणी, लाईट हे मी लवकरात लवकर निवडून आल्यानंतर करण्याचा प्रयत्न करा. जालना शहर महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी काँग्रेस पक्षासोबत लढणार असल्याच्या चर्चा होत्या. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा समन्वयक सविता मुंडे, जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे आणि युवक जिल्हाध्यक्ष विजय लहाणे यांच्या वारंवार बैठका देखील झाल्या होत्या. मात्र आज शेवटच्या बैठकीनंतर वंचित बहुजन आघाडीनं जालना शहर महानगरपालिका निवडणूक स्वतंत्र लढविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष विजय लहाणे यांनी दिली आहे. पाहूयात. आजची जी बैठक होती, आमच्या जिल्ह्याच्या नेत्या सविताताई मुंडे या आमच्या जिल्ह्याला समन्वयक म्हणून त्या ठिकाणी आलेल्या आहे. वंचित बहुजन आघाडीच्या सविताताई मुंडे, जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड दादा घुमारे, आमचे दुसरे नेते मराठवाड्याचे उपाध्यक्ष दीपकजी डोके साहेब, राजेंद्र खरात, तालुका अध्यक्ष बांधाजी साळवे, आमची युवकाची संपूर्ण टीम आणि जिल्ह्याची टीम, महिला आघाडी अशी आमची संयुक्त त्या ठिकाणी बैठक मधुबन हॉटेलला पार पडलेली आहे. आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलंय की आता वंचित बहुजन आघाडीने नारा दिलेला आहे, एकला चलो नारा वंचित बहुजन आघाडीचा चालू आहे. आणि आम्ही ताकदीसह या ठिकाणी आज 40 लोकांचे फॉर्म त्या ठिकाणी कलेक्ट केलेले आहे आणि आम्ही संपूर्ण जागा त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी ताकदीवर लढणार आहे. आणि आम्ही काँग्रेसला, राष्ट्रवादीला आणि उभाटाला यांना आम्ही पस्तावा या ठिकाणी त्यांना निर्माण होईल की आम्ही चूक केलेली आहे की वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतलं नाही. कारण वंचित बहुजन आघाडीची या ठिकाणी ताकद चांगली आहे. वंचित बहुजन आघाडी नक्कीच या ठिकाणावर इथल्या विरोधी पक्षाला, या सरकारला या ठिकाणी धूळ चालण्याचं काम या ठिकाणी या पालिकेमध्ये करणार आहे. इथला शिंदे गट असेल, भाजप असेल, याच्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडी आमच्याकडे. आता मला सांगा, इथं एवढे पक्ष आहे, तर ह्या पक्षाकडे उमेदवारीची म्हणजे उभाटा असेल आणि काँग्रेस असेल, याला उमेदवार मिळत नाही.
एरियामध्ये वंचित बहुजन आघाडी सुद्धा या ठिकाणावर 400 ते 500 लोकांनी मागणी केलेली आहे. आमचे संपूर्ण पॅनल प्रत्येक वार्डमधले तयार आहे आणि सगळे उमेदवार आमचे रेडी आहे. उद्या आमचे पहिली यादी जाहीर होईल. उद्या 9:30 वाजता आम्ही यादी जाहीर करणार आहे पत्रकार परिषद घेऊन. त्यानंतर 10:30 वाजल्यापासून आम्ही बी फॉर्म लावून उमेदवार जाहीर करणार आहे. वंचित बहुजन आघाडी ताकदीसह या ठिकाणावर उमेदवारी लढत आहे. आता आम्ही 40 लोक या ठिकाणी कलेक्ट केलेले आहे. संपूर्ण जागा आमची तयारी चालू आहे. तशी अजून काही आमच्याकडे लोक आलेत. आम्ही त्यांना त्यांची इंटरव्ह्यू घेऊन आमचे ज्येष्ठ नेते इंटरव्ह्यू घेत आहे आणि त्यांची तयारी चालू आहे आमची. याबरोबर जालना बातमीपत्र ते संपले. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU. जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट, CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी.